नागपुर के इंदिरा इलाके में स्थित उत्थान नागरी सहकारी पत संस्था में 4.5 करोड़ रुपए का माखी आग। नागपुर के इंदिरा इलाके में स्थित उत्थान नागरी सहकारी पत संस्था में 4.5 करोड़ रुपए के घोटाले का पर्दाफाश हुआ है। यह घोटाला सामने आने के बाद जरीपटका पुलिस ने संस्था के अध्यक्ष, निदेशक मंडल और एजेंट सहित कुल 21 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। यह कार्रवाई संस्था के ऑडिटर नारायण गाड़ेकर की शिकायत पर की गई। जांच में सामने आया कि 2019 से 2023 के बीच एफडी और बचत योजनाओं के नाम पर सामान्य नागरिकों से करोड़ों रुपए इकट्ठा किए गए, लेकिन निवेशकों को उनका पैसा वापस नहीं लौटाया गया। संस्था के अध्यक्ष महेंद्र जनार्दन राउत और अन्य निदेशकों पर आरोप है कि उन्होंने एजेंटों की मदद से लोगों का भरोसा जीतकर निवेश करवाया, लेकिन उस रकम का उपयोग संस्था के लाभ के बजाय निजी हितों के लिए किया। निवेशकों को जब समय पर पैसे नहीं लौटाए तो उन्होंने संबंधित अधिकारियों से शिकायत की। इसके बाद मामले की गहन जांच के लिए अपर विशेष लेखा परीक्षक नियुक्त किए गए। ऑडिट रिपोर्ट में खुलासा हुआ कि संस्था ने व्यवस्था और नियमों का खुला उल्लंघन किया है। अब जरीपटका पुलिस ने भारतीय दंड संहिता की धारा 406 आपराधिक विश्वासघात, 420 धोखाधड़ी और 34 सामूहिक षड्यंत्र के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस दस्तावेजी सबूत इकट्ठा कर रही है और आरोपियों की भूमिका की छानबीन की जा रही है। आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली। ॲडिशनल ऑडिटर शासनाचे वर्ग 1चे सहकारी संस्थेचे नारायण गादेकर हे स्वतः वैयक्तिक त्यांची फिर्याद घेऊन आले। त्यांनी सांगितलं की उत्थान नागरी सहकारी पतसंस्था जी आहे ते ज्याचं मुख्य ऑफिस इंदोरामध्ये होतं व त्यांचं शाखाही नारामध्ये आहे। त्यांनी मागील खूप वर्षापासून नुकसानीचा अर्थसंकल्प सादर करत होते। त्यामुळे 2018 पासून ते 2023 पर्यंतचा त्यांचा पूर्ण ताळेबंद पूर्ण ऑडिट करण्याबाबत त्यांना आदेशित करण्यात आलं होतं। त्या पतसंस्थेवरती लिक्विडेटर देखील शासनाने नेमला होता। ऑडिटमध्ये त्यांच्या लक्षात आलं, सगळी अनियमितता लक्षात आली। संचालक मंडळांकडून गैरवाजवीपणाने कर्ज वाटप केले किंवा ठेवी घेऊन दिल्यात, कमिशन्स दिले गेले लोकांना चुकीच्या पद्धतीने, खोटे रेकॉर्ड्स तयार केले गेले, खोटे रेकॉर्ड्स तयार करून ते शासनाला सबमिट केले गेले। अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या 5 वर्षाच्या ऑडिटमध्ये त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल तो त्यांच्या सहकारी निबंधक यांना पाठवला होता। त्यांच्या आदेशानुसार ते तक्रार दाखल करायला आले होते। त्याप्रमाणे आपण 21 संचालक 2018 पासूनचे त्यांचे जे असलेले वेगवेगळे संचालक असे 21 संचालकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलमांवर चिटिंग, फॉर्जरी, बनावट कागदपत्र, बनावट हिशोब तयार करणं या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तपास चालू आहे। याच्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे सर? ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी हे सगळे संचालक मंडळ आहे। असा कोण मुख्य नाही, सर्व संचालक मंडळाने घेतलेले निर्णय असतात। हे त्यांच्या सभेमध्ये निर्णय घेऊन कर्ज वाटपाचे निर्णय असतात, ठेवीचे निर्णय असतात, कोणाला किती कमिशन द्यायचे ह्याचे निर्णय असतात आणि तसेच जे ताळेबंद बनवले जातात, वार्षिक ताळेबंद बनवून ते ऑडिट करून ते सादर करतात, त्याच्यावरती सगळ्या संचालक मंडळांच्या सह्या असतात। त्यामुळे ते सगळे संचालक एकत्रितपणे जबाबदार आहेत। किती पैशाचा घोटाळा आहे? हा घोटाळा एकूण 4 करोड 54 लाख इतक्या रकमेचा घोटाळा आहे।